मग आता स्टॅटिक मध्ये जर बघितलं, हा जो दादासाहेब फाळके दादासाहेब फाळके पुरस्कार आहे, फाळके. तुम्हाला मगाशी सांगितलं भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. या चित्रपटाची किंवा या पुरस्काराची जर सुरुवात विचारली तर याची सुरुवात आहे 1969 ला आणि 15 लाख रुपये याचं स्वरूप आहे. ज्याला हा पुरस्कार मिळतो त्याला 15 लाख रुपये रोख दिले जातात. आणि प्रदान करणारी संस्था जर बघितली तर चित्रपट महोत्सव संचालनालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय ही पुरस्कार काय करते, देते. मग या पुरस्काराचे पहिले विजेते जर बघितले 1970 मध्ये देविका राणी, लक्षात असू द्या, देविका राणी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तसंच मागील काही विजेते जर बघितले तर 2020 मध्ये आशा पारेख यांना मिळाला, 2023 मध्ये वहिदा रहमान आणि 2022 मध्ये मिथुन चक्रवर्ती यांना मिळाला. आता 2023 चा विचार करता, 23 चा आता हा क्रमांक कितवा आहे, 55वा क्रमांक आहे. हा भेटला मोहनलालला, ठीक आहे, मोहनलाल. मग 2022 चा क्रमांक किती असेल, हा 54 असेल, हा 53 असेल आणि हा 52 असेल, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय येतील, कितव्या क्रमांकाचा दादासाहेब फाळके पुरस्कार आणि विजेता कोण असं विचारलं जाऊ शकतं. ते काय करतील, इथं वर्ष टाकणार नाही. म्हणून शेवटचे 3 व्यक्तींचे किमान नावं तुम्हाला लक्षात असणं गरजेचं